सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळ आहे। आम्ही हे सुरुवातीपासून सांगत होतो आणि हे सांगत असताना आज ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालंय आणि सिद्ध हे सगळं कागदोपत्री पुराव्यानिशी किंवा जे काही घडलेले व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, व्हिडिओ कॉल आहेत, काही ऑडिओ कॉल आहेत, काही CCTV फुटेज आहेत आणि सगळे हे म्हणजे त्याच्या सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे भेटले आहेत। त्या अनुषंगाने हे सगळं मांडलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना हे सगळं मांडलं होतं। आज जे चार्जशीट तयार झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही जसे गुन्हे घडलेत, जशी ही साखळी आहे, जसं हे कडी जुटलेली, त्या संदर्भात आम्ही त्यांना बोललेलो होतो। आता हे CID कडून आपल्याला किंवा SIT कडून ही सगळी जी माहिती आहे ती सविस्तर आपल्याला भेटणार आहे। कारण आता जरी चार्जशीट दाखल केलं तरी तपास कशा पद्धतीने झाला, याच्यामध्ये कुणाचे रोल होते आणि पुढं काय झालं हे सगळं आपल्याला माहिती लवकर। सोनवणे आणि मुळे नेमकं कोण आहे ते? नाही, हे CID ना माहिती, CID ना तपासात ते मुद्दे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते CID ना चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल। या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या व्यक्तीची हिम्मतच कशी होते, त्यांना ही संधी, ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा? त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये? आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे। मग तो फरार आहे तरी कुठे? सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईट दाखवणार असेल तर पुरं दाखवा। सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्कामोर्तब होतोय की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली। त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये? खून झालाय, एक्स्टॉर्शन झालंय, त्याच्यानंतर करप्शन, शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टरमध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय?